असा एक देश जो वारंवार संकटात सापडल्यानंतर IMF कडून कर्ज घेतोय. तर IMF म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. जर देश आर्थिक संकटात सापडला असेल तर IMF त्याला कर्ज देते. तर तुम्हाला देखील समजलंच असेल मी कोणत्या देशाविषयी बोलतोय. तर हा देश म्हणजे पाकिस्तान. तर पाकिस्तानने आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये जवळपास 20 वेळेस IMF कडून कर्ज घेतलेले आहे. तर हे कर्ज आहे हे फ्री कर्ज नसते, तर याच्यासाठी खूप मोठ्या अशा स्ट्रिक्ट अशा अटी असतात. आणि आता IMF पाकिस्तानला फोर्स करते की तुम्ही हे कर्ज आता वापस करा, कारण याची जी किंमत आहे सरकार बरोबर जनतेला सुद्धा इनडायरेक्टली मोजावी लागते. आणि हे जे सध्या पाकिस्तान मधलं वातावरण झालेलं आहे ते फक्त झालेलं आहे एका वॉरमुळे. आणि जर अशीच वॉरची परिस्थिती एक्सटेंड होत राहिली तर पाकिस्तान खूप मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल क्रायसिस आलेले आहे. तर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढलेले आहेत, कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गॅस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामुळे IMF आता त्यांच्याकडून कर्ज वापस घेण्यासाठी त्यांना भाग आहे. तर पाकिस्तानवर सध्या जवळपास $286 बिलियन एवढे कर्ज आहे. म्हणजे त्यांच्या देशाच्या जवळपास 70% GDP एवढं त्यांच्यावरती कर्ज आहे. तर नेक्स्ट पार्ट मध्ये मी घेऊन येतो भारतावर IMF चे किती कर्ज आहे आणि भारतावरील IMF चे काय रूल्स आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.